सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय आणि स्क्रीन दिसते ना? Yes, sir. ओके. सो आपलं टॉपिक चालू होतं बघा, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन अलाइड अँगल फॉर्म्युले. ठीक आहे ना? प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके. सो यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केला होता आणि क्वेश्चन नंबर 2 मधला 3. ओके, याला पण काल आपण डिस्कस केलं होतं. आता याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहे. सो आपले आता 5 क्वेश्चन टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. सो आपले 5 क्वेश्चन्स बाकी आहे त्या याच्यामधले, म्हणजे आपला हा टॉपिक पण एंड होऊन जाईल आणि मग आपल्याला जायचं आपल्याला मल्टिपल अँगल फॉर्म्युलेसला, म्हणजे तिसरा टॉपिक आहे चॅप्टरमधला. ओके. सो सेम एक्झरसाइज 3.2 याच्यामधला क्वेश्चन नंबर 2. ओके. प्रूव्ह द फॉलोइंग म्हणून क्वेश्चन आहे. त्यातला एक काल आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये घेतला होता. त्यासाठी मी तुम्हाला 4 व्हॅल्यूज काढायला लावले होते बघा, आणि त्या आपण पुट केल्या आणि आपली राईट हँड साईड आली बघा तिथं. करेक्ट 3/2 समथिंग काहीतरी होतं. सो प्रूव्ह द फॉलोइंग, त्यातला पहिला क्वेश्चन आहे. खूप सिम्पल आहे बरं का रे. डायरेक्ट अलाइड अँगल फॉर्म्युला डायरेक्टली यूज होता तिथं. सो फर्स्ट आहे कॉस पाय प्लस एक्स इंटू कॉस मायनस एक्स डिवाइडेड बाय साइन पाई माइनस एक्स इंटू कॉस पाई बाय 2 प्लस एक्स इज इक्वल टू कॉट स्क्वेअर एक्स. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो वी टेक द लेफ्ट हँड साइड. सिम्पल आहे, डायरेक्ट अलाइड अँगल फॉर्म्युला यूज होतात. सो तुम्ही मला डायरेक्टली सांगू शकता अलाइड अँगल फॉर्म्युला कसे येतील, काय येतील. ठीक आहे. सो वी टेक फर्स्ट लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड आहे बघा, कॉस पाय प्लस एक्स इंटू कॉस मायनस एक्स डिवाइडेड बाय साइन पाय मायनस एक्स इंटू कॉस पाय बाय 2 प्लस एक्स. सो इज इक्वल टू, सांगा रे, साइन पाय प्लस एक्स कोणता ॲक्सिस यूज झाला रे इथं? एक्स ॲक्सिस यूज झाला आहे, बरोबर. सो कॉसचा आन्सर तुमचा कॉसच राहणार आहे, म्हणजे इथं अँगल आहे थिटा. थिटा अँगल कोण इथं? एक्स आहे. ठीक आहे ना. यांच्या पुढे जो अँगल असतो तो, अरे पाय प्लस एक्स आहे तो. ओके. सो यामध्ये हा एक्स थिटा आहे तुमचा, इथं मायनस एक्स थिटा आहे तुमचा. ओके ना. थिटाच्या जागेवरती इथं एक्स आलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्यासाठी तुम्ही यूज करताय सगळं कॉस एक्स. आता पाय प्लस एक्स हा थर्ड क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे. आपल्याला माहिती बघा, थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. सो हा कॉस काय होईल? निगेटिव्ह होईल. मायनस कॉस एक्स इंटू कॉस मायनस थिटा. कॉस मायनस एक्स काय असतो रे? कॉस एक्स. ओके, डिवाइडेड बाय साइन पाय मायनस एक्स. पाय मायनस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, एक्स ॲक्सिस यूज झाला, साईनचा साइन एक्स. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन काय असतो? पॉझिटिव्ह. सो त्याचा आन्सर साइन सुद्धा काय झाला मग? पॉझिटिव्ह. आता कॉस पाय बाय 2 प्लस एक्स, पाय बाय 2 म्हणजे वाय ॲक्सिस यूज झाला. कॉसचं काय होत असतं त्याच्यामध्ये मग? साइन. आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो रे? निगेटिव्ह. सो हे जो साइन आला तो कसा येणार आहे? मायनस येणार आहे, बरोबर. सो वरचा मायनस आणि खालचा मायनस काय होईल? कॅन्सल होईल. ओके. सो वरती कोण राहिलं? कॉस एक्स इंटू कॉस एक्स. कॉस एक्स इंटू कॉस एक्स काय झाला? कॉस स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय खाली साइन एक्स इंटू साइन एक्स, साइन स्क्वेअर एक्स. मायनस कॅन्सल झाला, इथं खाली एक मायनस आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, वरती एक मायनस आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. सो मायनस मायनस कॅन्सल, आणि कॉस अपॉन साइन कोण असतं? कॉट, त्याचा स्क्वेअर आहे. सो कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू RHS. हे वाला आन्सर. ओके. सो डायरेक्टली मी अलाइड अँगल फॉर्म्युले वापरले आणि आपल्याला आन्सर भेटलं. ओके ना. सिम्पल होतं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 है, cos 3 पाई बाई 2 प्लस एक्स, cos 3 पाई बाई 2 प्लस एक्स इंटू cos 2 पाई प्लस एक्स, 2 पाई प्लस एक्स
इंटू म्हणजे याला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ह्या कॉसला, म्हणजे सगळ्याच इथं मल्टिप्लिकेशनमध्ये. सो इथं लिहितो मी इंटू आणि तो ब्रॅकेट खाली लिहितो. मल्टिप्लिकेशनमध्ये कॉट 3π/2 मायनस एक्स प्लस कॉट 2π प्लस एक्स. ओके, ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 1 आला पाहिजे आन्सर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो मी पेनाची थिकनेस थोडी कमी करतो हा क्वेश्चन सॉल्व करताना. ठीक आहे. सो आपण इथं घेतली बघा, सपोज लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू, ओके, सो लेफ्ट हँड साइड काय बघा, कॉस 3π/2 प्लस एक्स इंटू कॉस 2π प्लस एक्स इंटू इन ब्रॅकेट कॉट 3π/2 मायनस एक्स प्लस परत कॉट 2π प्लस एक्स, 2π प्लस एक्स होल ब्रॅकेट कंप्लीट. ओके, सो इज इक्वल टू आला अँगलचे फॉर्म्युले आहे. मला सांगा पहिल्यासाठी आता ह्या कॉस 3π/2 प्लस एक्स साठी कोणता ऍक्सिस यूज झाला इथं? वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस. सो कॉसचं काय होणार आहे? साइन एक्स. करेक्ट. कॉसचा झाला साइन. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये येत इथं? चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो? पॉझिटिव्ह. सो त्याचा आन्सर पण काय आलं? पॉझिटिव्ह. हा, आता इथं 2π प्लस एक्स आहे. 2π प्लस एक्स म्हणजे 2π आपण काय घेतो डायरेक्टली 0, म्हणजे कोण राहिला? फक्त कॉस एक्स राहिला. ओके, इंटू इन ब्रॅकेट इथं आता कॉट 3π/2 मायनस एक्स. 3π/2 म्हणजे कोणता ऍक्सिस परत? वाय ऍक्सिस. सो सांगा कॉटचं काय होईल? tan. आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कॉट पॉझिटिव्ह असतो, सो त्यामुळं हा टॅन पॉझिटिव्ह राहील. ओके, पुढं प्लस परत आहे बघा कॉट. ओके, 2π प्लस एक्स. 2π 0 राहिला कोण? एक्स, कॉट एक्स. ओके, सो बाहेरचा साइन एक्स इंटू कॉस एक्स मी ॲज इट इज ठेवतो इंटू ब्रॅकेटमध्ये टॅनला तुम्ही कसं लिहू शकता? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आणि कॉटला कसं लिहू शकता तुम्ही? कॉस एक्स अपॉन साइन एक्स. बेसिक फॉर्म्युले. बरोबर. आपल्याला आन्सर 1 आणायचा, राईट हँड साइड 1 पाहिजे. सो हे झालं साइन एक्स इंटू कॉस एक्स इन ब्रॅकेट करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. साइन एक्स इंटू साइन एक्स, साइन स्क्वेअर एक्स. कॉस एक्स इंटू कॉस एक्स, कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कॉस एक्स इंटू साइन एक्स. सो इज इक्वल टू हे झालं बघा साइन एक्स इंटू कॉस एक्स इन ब्रॅकेट. सांगा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, तो झाला 1 डिवायडेड बाय साइन एक्स इंटू कॉस एक्स. डिनॉमिनेटरला मी साइनला आधी लिहिलं, कॉसला नंतर दिलं. हे समजलं ना 1 कसं आलं वरती? आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, जो आपण ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये बघितला किंवा तुम्हाला 10वी पासून तो माहिती आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा 1 असतो. ओके, आता मला सांगा रे काय कॅन्सल होईल याच्यामध्ये? आता साइन थिटा इंटू कॉस साइन एक्स कॉस एक्स. साइन एक्स ला साइन एक्स कॅन्सल झाला, कॉस एक्स ला कॉस एक्स कॅन्सल झाला. सो काय राहिलं आपला आन्सर फायनल? 1. बरोबर. सो आन्सर इज 1 इज इक्वल टू RHS. सोपा होता प्रॉब्लेम. आपण फक्त आलर अँगलचे फॉर्म्युला वापरतोय सध्या. हे 2π प्लस एक्स म्हणजे 2π 0 घ्यायचा, तो एक्स कुठेही येऊ. ठीक आहे, क्वाड्रंटचा आपल्याला काय कन्सिडर नाही करायचा, कारण 2π प्लस एक्स म्हणजे म्हणल्यावरती तो पहिल्या क्वाड्रंटमध्येच असेल असं ॲज्युम करून आपण 2π ला 0 घेतो. ओके, 2π डायरेक्ट 0 घेत असतो. सो एक्स जो पुढे येतो तो आपण वापरतो, म्हणून इथं 2π प्लस एक्स झालं एक्स आणि इथं 2π प्लस एक्स परत झाला एक्स. 2π ला आपण 0 घेतलं. ओके, हा झाला सेकंड. तिसरा प्रॉब्लेम आपण काल सॉल्व्ह केला होता. आता यातला चौथा प्रॉब्लेम आहे जो आपल्याला डिस्कस करायचा. सो प्रॉब्लेम नंबर 4. कोसेक 90 माइनस एक्स, कोसेक
90 minus x into sine 180 minus x into cot 360 minus x divided by sec 180 plus x into tan 90 plus x into sin minus x. याची व्हॅल्यू तुम्हाला आणायची आहे 1, राईट हँड साइड 1 आहे. ओके, सो वी टेक द LHS. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू LHS इज इक्वल टू, ओके इथं लिहितो मी LHS इथं खाली किंवा हां बसेल इथं, कोसेक 90 मायनस एक्स इंटू साइन 180 मायनस एक्स इंटू cot 360 minus x divided by sec 180 plus x into tan 90 plus x into sin minus x is equal to. ठीक आहे, आला अँगलचे फॉर्म्युले वापरायचे डायरेक्टली आपल्याला. कोसेक 90 मायनस एक्स म्हणजे कोणता क्वाड्रंट येतो रे, ॲक्सिस कोणता येतो सांगा अगोदर. y ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, y येतो ना. 90 कोणत्या ॲक्सिस वर असतो, y. सो कोसेकचं काय होणार आहे, सेक होणार आहे, बरोबर. हा, आणि 90 मायनस थिटा म्हणजे π/2 मायनस थिटा कोणता क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह, सो सेक एक्स पॉझिटिव्ह राहिला. नेक्स्ट साइन 180 मायनस एक्स कोणता ॲक्सिस यूज झाला, एक्स ॲक्सिस यूज झाला, बरोबर. एक्स, हां, सो साइनचा साइनच राहील. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, सो त्याचा आन्सर पण पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट कॉट 360 मायनस एक्स, याला कसं लिहिणार, 360 मध्ये 0 राहिला, फक्त कोण, मायनस एक्स. 360 मध्ये 0 कसा, कारण तो 0 आणि 360 एकाच पॉईंटला येतात किंवा एकाच ॲक्सिसला येतात, म्हणून आपण 360 डायरेक्ट 0 घेऊ शकतो. ओके, खाली सेक 180 प्लस एक्स कोणता क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट. ठीक आहे, सो हे झालं सेक एक्स. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, इथं सेक होता, सो मायनस इंटू परत टॅन 90 प्लस एक्स. टॅन 90 प्लस एक्स काय होईल, 90 म्हणजे π/2, टॅनचा झाला कॉट, बरोबर, कॉट एक्स. आता 90 प्लस एक्सचा मिनिंग काय होतोय बघा इथं, की तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट काय असतो, सॉरी टॅन काय असतो, मायनस. सो त्याचा आन्सर पण मायनस, म्हणजे कॉट पण मायनस होईल. ओके, इंटू नेक्स्ट साइन मायनस एक्स. साइन मायनस थिटा काय असतो रे, मायनस साइन थिटा, मायनस साइन थिटा. ओके, करेक्ट. ओके, आता सिम्प्लिफाय करतो. तरी अजून आलेला अँगल फॉर्म्युला कुठं, इथं कॉट मायनस एक्सला वापरायचा राहिला फक्त. सो काय होईल बघा, सेक एक्स मी ॲज इट इज ठेवला, साइन एक्स मी ॲज इट इज ठेवला, काहीच कॅन्सल करत नाही आता मी. कॉट मायनस थिटा आहे बघा, कॉट मायनस एक्स, कॉट मायनस थिटा, कॉट थिटा. सो इथं कॉट एक्स आला, सॉरी कॉट मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉट थिटा. ओके, सो हा मायनस कॉट एक्स आला डिवायडेड बाय, हां आता खाली बघा रे, खाली 3 वेळेस मायनस दिसतंय का, मायनस सेक एक्स, मायनस कॉट एक्स, मायनस साइन थिटा नाही, हा साइन एक्स, मायनस साइन एक्स. ओके, सो 3 आहेत आपल्याकडे इथं, कारण आपला अँगल इथं एक्सच्या फॉर्ममध्ये. सो माझ्याकडून थिटा झाला तर मी एक्स केला परत इथं. सो 3 ठिकाणी मायनस 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 आहे. सो काय होईल याचा आन्सर, ओव्हरऑल प्लस राहील का मायनस, मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस राहील, मायनस. येस. सो काय राहिलं इथं मग, सेक एक्स, कॉट एक्स आणि साइन एक्स. आता करा कॅन्सल. हे बघा रे, आता सेक एक्सला, हे बघा सेक एक्सला सेक एक्स कॅन्सल झाला, साइन एक्सला साइन एक्स कॅन्सल झाला. ओके, कॉट एक्सला कॉट एक्स कॅन्सल झाला. सो वरती कोण राहिलं, सगळं कॅन्सल झालं, बरोबर. सो वरती राहिला -1 आणि खाली पण हा मायनस आणि सगळं कॅन्सल झालं, म्हणजे कोण राहिला -1, म्हणजेच किती रे, 1 इज इक्वल टू RHS. ओके, आलं का RHS, 1 आणायचं होतं आपल्याला, आणलं बघा. हे बघा 3 ते 4 स्टेपमध्ये आन्सर येत आहेत. ओके, 2 किंवा 3 मार्काचे क्वेश्चन असते ते, डायरेक्टली आदर अँगल फॉर्म्युला वापरायचे, आन्सर काढायचं, खूप सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5.
यातला क्वेश्चन नंबर 5 आहे साइन क्यूब पाय प्लस एक्स इंटू सेक स्क्वेअर पाय मायनस एक्स इंटू टॅन 2 पाय मायनस एक्स डिवाइडेड बाय cos square pi by 2 plus x into sin pi minus x into cosec square minus x is equal to tan cube x. ओके, tan cube x तुम्हाला आन्सर आणायचं आहे. सिंपल हा सुद्धा बघा. So first we take the left hand side. LHS is equal to काय बघा LHS sin cube pi plus x into sec square pi minus x into tan 2 pi minus x divided by cos square pi by 2 plus x into sin pi minus x into cosec square minus x. ओके, आला अँगल फॉर्म्युले वापरायचे आपल्याला. आता एक काम करा बघा, हे साइन क्यूब इथं क्यूब आहे ना रे, हा म्हणजे हा कम्प्लीट ट्रिग्नोमेट्रीचा पॉवर असतो. ओके, सो मी आणखीन एक स्टेप वाढवतो. मी काय करतो, साइन पाय प्लस एक्सला असं लिहितो, साइन पाय प्लस एक्स ओके होल ब्रॅकेटचा क्यूब असं असतं बरं. याचा मिनिंग साइनचा क्यूब म्हणजे ना, इथं साइनचा क्यूब म्हणजे कम्प्लीट ट्रिग्नोमेट्रीचा तो पॉवर असतो. म्हणजे कम्प्लीट ट्रिग्नोमेट्री मी ब्रॅकेटमध्ये दिले पॉवर 3. सिमिलरली इथं तेच वापरायचं आहे. सो ब्रॅकेटमध्ये दिला मी सेक पाय मायनस एक्स आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके टॅन 2 पाय मायनस एक्स ॲज इट इज डिवायडेड बाय इथं कॉस स्क्वेअर आहे. सो सेम ब्रॅकेटमध्ये दिला मी कॉस पाय बाय 2 प्लस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके साइन पाय मायनस एक्स ॲज इट इज आणि कोसेक स्क्वेअरला पण सेम कोसेक मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. हां, आता वापरा आला अँगल फॉर्म्युले. साइन पाय प्लस एक्स कोणता ॲक्सिस यूज झाला आहे, एक्स ॲक्सिस. पाय प्लस थिटा म्हणजे आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो बरोबर आहे. इथं हा साइन आहे सो तो निगेटिव्ह झाला. सो साइन एक्स त्याचा क्यूब आहे ओके इंटू सेक पाय मायनस एक्स परत एक्स ॲक्सिस यूज झाला. आपण पाय मायनस एक्स मध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकचा आन्सर सेक राहील बट सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह, साइन आणि कोसेक. सो सेक एक्स कसा असेल इथं मायनस त्याचा स्क्वेअर आहे इंटू टॅन 2 पाय मायनस एक्स. हे माहिती बघा तुम्हाला 2 पाय डायरेक्ट 0 घ्या तो झाला टॅन मायनस एक्स. चौथ्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला यूज होईल डिवायडेड बाय कॉस पाय बाय 2 प्लस एक्स. पाय बाय 2 म्हणजे वाय ॲक्सिस यूज झाला. कॉसचं काय झालं साइन एक्स ओके. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो रे निगेटिव्ह. सो त्याचा आन्सर पण काय असेल निगेटिव्ह ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन पाय मायनस एक्स. पाय म्हटल्यावरती एक्स ॲक्सिस यूज झाला. साइनचा आन्सर साइन एक्स. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे सो त्याचा आन्सर साइन पण पॉझिटिव्ह ओके इंटू कोसेक मायनस एक्स. कोसेक मायनस एक्स म्हणजे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. कोसेक मायनस थिटा काय असतो मायनस कोसेक थिटा. मग हे झालं मायनस कोसेक एक्स त्याचा स्क्वेअर आहे इज इक्वल टू. आता घ्या ज्यांचे स्क्वेअर वगैरे ना ते घ्या. बघा इथं निगेटिव्ह नंबरचा पॉवर 3 आहे. निगेटिव्ह नंबरचा पॉवर 3. सो ऑलवेज लक्षात ठेवा निगेटिव्ह नंबरचा जर पॉवर ऑड असेल तर आन्सर निगेटिव्ह येतं. म्हणजे मी आता ब्रॅकेट ओपन करू राहिलो सगळ्यांचे. सो हे काय झालं मायनस साइन क्यूब एक्स ओके इंटू मायनसचा पॉवर 2 आहे. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो ओके. नेक्स्ट इथं आता इंटू टॅन मायनस थिटा. टॅन मायनस थिटा काय होईल मायनस टॅन थिटा. आला अँगलचा फॉर्म्युला निगेटिव्ह अँगलसाठी बरोबर चौथ्या क्वाड्रंटसाठी मायनस टॅन एक्स. इथं मायनस साइन एक्सचा स्क्वेअर आहे. मायनस साइन एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय झाला तो
मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, सो साईन स्क्वेअर एक्स. ओके, इंटू हां इथं परत बघा रे साईन एक्स ॲज इट इज इंटू हां आता मायनस कोसेक स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर आहे, मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, हा झाला कोसेक स्क्वेअर एक्स. आपल्याला आन्सर आणायचं काय आहे, टॅन क्यूब एक्स आणायचं आहे. ओके, म्हणजे वरती साईन क्यूब एक्स असला पाहिजे, खाली खाली काय असलं पाहिजे, कॉस क्यूब एक्स. ओके ना. आता तुम्हाला इथे दिसतंय बघा, इथं साईन स्क्वेअर एक्स आहे, इथं साईन स्क्वेअर एक्स आहे, इथं साईन एक्स आहे, लगेच कॅन्सल होईल. सो मी थोडंसं वेगळ्या मेथडने जातो. इथं कॅन्सल करण्यापेक्षा आहे ना, इथलचा म्हणजे वरती साईन क्यूब एक्सला मला ॲज इट इज ठेवायचं आहे. दिसतोय तुम्हाला, हा आपल्याला टॅन क्यूब एक्स प्रूव्ह करायचा आहे ना, सो हा साईन क्यूब एक्स मला ॲज इट इज लागेल. इथं मी याला हातच लावणार नाही आहे, याला मी ॲज इट इज ठेवेल. आता टॅन क्यूब एक्स आणण्यासाठी वरती तर साईन क्यूब एक्स आहे, कारण टॅनचा हे काय असतो फॉर्म्युला, साईन अपॉन कॉस. क्यूब आहे सो क्यूब आला पाहिजे. सो वरती माझ्याकडे साईन क्यूब एक्स आहे, खाली पण मला कॉस क्यूब एक्स आणायचं आहे. सो सगळं मी आता कॅल्क्युलेशन त्या कॉस क्यूब एक्ससाठी करणार आहे. सो कसं करणार बघा, वरचा हा मायनस, हे बघा रे इथं मायनस आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये इथं पण मायनस आहे, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. ओके, सो वरचं सगळं प्लस झालं, दिसतोय ना, हा मायनस आणि इथं मायनस आहे टॅनला. वाटलंच तर मी त्याला कलर कोड करतो थोडासा. हे बघा इथं मायनस होता आणि इथं मायनस आहे. ओके ना, हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, मायनस मायनस प्लस झाले. ओके, सो बघा साईन क्यूब एक्सला मी ॲज इट इज ठेवलं इंटू, आता इथलचा सेक स्क्वेअर एक्सला मी कसं लिहू शकतो रे, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर ना, सेक हा कोणाचा रेसिप्रोकल असतो, कॉसचा, सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. त्यानंतर इथलचा टॅन एक्स, टॅन एक्सला कसं लिहायचं आहे, साईन एक्स अपॉन कॉस एक्स, साईन एक्स अपॉन कॉस एक्स डिवायडेड बाय होल इक्वेशन डिवायडेड बाय. ओके, पहिला साईन स्क्वेअर एक्स ॲज इट इज, इथलचा सिंगल साईन एक्स ॲज इट इज. कोसेकला कसं लिहू शकतो रे, कोसेक कोणाचा रेसिप्रोकल असतो, साईनचा, सो 1 अपॉन साईन स्क्वेअर एक्स. आता व्यवस्थित बघा इक्वेशन, आता काय काय कॅन्सल होईल. ओके, कॅन्सल करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इथलचा साईन क्यूब चुकूनही कॅन्सल करू नका. तो होतोय बट करायचा नाही आहे, कारण मला तो ठेवायचा आहे ना आन्सर टॅन क्यूब आणण्यासाठी. सो तो मी कॅन्सल करत नाही आहे, तेवढा सोडून बघा तुम्हाला कॅन्सल आउट करायला काय काय चान्सेस आहे. ओके, सो मी सांगतो काय काय चान्सेस आहे. ठीक आहे, आता बघा इथलचा साईन स्क्वेअर एक्स आणि इथलचा साईन स्क्वेअर एक्स काय झाला, कॅन्सल झाला. बरोबर ना, हा वरती होता आणि हा डिनॉमिनेटरला आहे. आता इथं व्यवस्थित बघा, इथं हा साईन एक्स न्यूमरेटरला आहे. कोणता कलर कोड करतो मी त्याला, हे बघा इथलचा साईन एक्स न्यूमरेटरला आहे आणि इथलचा साईन एक्स कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे. झाला का कॅन्सल तो. ओके, तो कॅन्सल होईल, सो मी त्याला कॅन्सल करतो, केला. आता राहिलं कोण बघा, आता राहतंय कोण, सो वरती साईन क्यूब एक्स आहे न्यूमरेटरला, अपॉन इथं बघा रे हा कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस एक्स दोघं डिनॉमिनेटरला आहे आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स काय होईल, कॉस क्यूब एक्स, आणि साईन क्यूब एक्स अपॉन कॉस क्यूब एक्स काय झाला, टॅन क्यूब एक्स. हेच तर आपल्याला आन्सर लागत होतं, इज इक्वल टू RHS. समजलं का रे, त्यामुळे मी हा साईन क्यूब एक्स कॅन्सल नाही केला, कारण जर होतोय तो करायला गेले तुम्ही तर कराल, पण बाकी मग खाली थोडं आणखीन सिम्प्लिफिकेशन करावं लागेल, परत साईन आणायचा, कॉस आणायचा. ठीक आहे ना, सो हे सिम्पल आहे, साईन क्यूब एक्स ॲज इट इज ठेवला आणि बाकीचं सगळं कन्वर्ट करून मी कॉस क्यूब आणला. ओके, बाकी सगळं कॅन्सल झालं, वरती साईन क्यूब एक्स, खाली कॉस क्यूब एक्स, आन्सर आला आपला टॅन क्यूब एक्स. समजलं का रे प्रॉब्लेम, सिम्पल आहे. येस सर. ओके, फक्त आलाड अँगलचे फॉर्म्युले वापरून आपण हे आन्सर आणलं आहे. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 है cos थीटा प्लस sin 270 प्लस थीटा माइनस sin 270 माइनस थीटा प्लस cos 180 प्लस थीटा. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे 0 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. सो वी टेक द लेफ्ट हँड साइड फर्स्ट. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू, इथे देतो खाली cos थीटा प्लस sin 270 प्लस थीटा माइनस sin 270 माइनस थीटा प्लस
कॉस 180 प्लस थिटा, हा 180 आहे. ओके, एका स्टेपमध्ये आन्सर निघणार आहे बघा तुमचं. इथं डायरेक्ट आला अँगल फॉर्म्युला वापरायचे. कॉस थिटा ॲज इट इज ठेवला प्लस साइन 270 प्लस थिटा. आता तुम्हाला आन्सर सांगत चला, साइन 270 कोणता ॲक्सिस झाला तिथं? वाय ऍक्सिस. ओके, म्हणजे साइनचं काय होणार आहे? कॉस थिटा होणार आहे. बरोबर. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेलो रे? चौथ्या क्वाड्रंटमध्ये गेलो. बरोबर. चौथ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतो? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. बरोबर. बट इथं साईनसाठी तुम्ही आन्सर काढला. साईन होता ओरिजिनल साईन. सो साईनचा आन्सर चौथ्या क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह आहे. सो साईनचा आन्सर पण काय आलं? निगेटिव्ह. सो मायनस कॉस थिटा मायनस. परत इथं सांगा रे, साईन 270 मायनस थिटा. मायनस थिटा आहे का तिथं? हां येस, 270 मायनस थिटाचे. साईन 270 मायनस थिटा. सांगा रे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे आपण? ऍक्सिस थर्ड क्वाड्रंट. येस, थर्ड क्वाड्रंटमध्ये. ऍक्सिस कोणते झाला? वाय ऍक्सिस. साइनचं काय होणार आहे? कॉस. पण इथं मायनस थिटा आहे बरं का आता अँगल. सो तो मायनस थिटा ठेवायचा तुम्हाला. सो मायनस थिटा. ओके. प्लस कॉस 180 प्लस थिटा. एक्स ऍक्सिस यूज झाला. सो कॉसचं कॉस. बट आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय? आपण येतोय तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. हे कॉस आहे. सो इथं मायनस होईल. म्हणजे तो काय झाला? मायनस कॉस थिटा असं येईल. ओके. एक मिनिट रे, मी काहीतरी घोळ केला एक तुम्हाला सांगण्यामध्ये. हे मायनस थिटा नाही, इथं वेगळं सांगितलं मी तुम्हाला. ऐका रे, 270 मायनस थिटा म्हणजे काय होता तुमचा? 270 म्हणजे तुम्ही तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये, बरोबर ना. सो साईनचं झालं कॉस. अँगल आपला थिटा असतो, मायनस नाही, थिटा फक्त. अँगल ते साईन विचारतच घ्यायचं, घेत नाही आपण. सो साईनचं कॉस आणि थिटा. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? 270 मायनस तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. सो तो मायनस कॉस थिटा झाला. क्लिअर ना आता? ओके. सो हा कॉस थिटा प्लस मायनस मायनस कॉस थिटा. हे मायनस मायनस प्लस कॉस थिटा. परत हे प्लस मायनस मायनस कॉस थिटा. सो काय होईल रे सांगा? काय काय कॅन्सल होत आहे? प्लस कॉस थिटा मायनस कॉस थिटा प्लस कॉस थिटा मायनस कॉस थिटा. किती राहिला आन्सर? 0 इज इक्वल टू आर एच. समज 0. सोपं होतं. हा, इथून माझ्याकडून गोल झाला. मी सांगतो ते मायनस म्हणलो, तसं काही नाही. 270 मायनस थिटा हा आला अँगल आहे. आपला अँगल फक्त थिटा आहे. ओके. सो तो थिटा ठेवायचा होता तुम्हाला. साइन 270 मायनस थिटा. ओके. सो दिस इज ऑल अबाउट आला अँगल फॉर्म्युला. आणि त्याच्यावर जे आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केले एक्झरसाइज मधले. सो तुम्ही काय करा मग आता, पुस्तकामध्ये 3.2च्या अगोदर जे सॉल्व क्वेश्चन असतील ना सोडवलेले, तेवढे ट्राय करा. ठीक आहे. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही वाटलं मला विचारू शकता. सो सोपा टॉपिक होता बघा. तुम्हाला एकही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नाही आहे. 2 सिंपल ट्रिक्स आहे आपल्या ॲक्सिस आणि क्वाड्रंट. याच्यावरून आपण सगळे कॅल्क्युलेशन्स करतोय. ठीक आहे. सो एकदा नोट्स भेटल्यावरती पुन्हा हे क्वेश्चन सॉल्व करून बघा. आणि टेक्स्टबुकमध्ये सॉल्व क्वेश्चन्स पण करा. सो ह्या चॅप्टरमधला आपला आता जो नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे, म्हणजे पॉईंट नंबर 3, तो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. मल्टिपल अँगल्स. ओके. हा टॉपिक आपल्याला आता स्टडी करायचा आहे. ते एंड झालं असं याचा मिनिंग एंड होतो. एंड नाही, स्टडी करायचा, स्टार्ट करायचा आपल्याला. ठीक आहे. आता मल्टिपल अँगलचा मिनिंग काय बघा. इथं जे तुम्ही मल्टिपल अँगल कन्सिडर करताय ना, तर ह्या मल्टिपल अँगलचा मिनिंग असतो, आतापर्यंत जेवढं काही आपण स्टडी केलं बघा अँगल्स, ते सगळे थिटा वगैरे होते नाही का. आता समजा इथं अँगल काय येतील तुमचे? अँगल मल्टिपल फॉर्ममध्ये येतील. म्हणजे एकतर अँगल तुमचा 2 थिटा असेल, अँगल 3 थिटा असेल, ओके, हाफ अँगल असेल θ/2, 4 थिटा असेल, 5 थिटा, एनी 7 θ/2 एक्सेट्रा. हे जे अँगल्स येतात बघा इथं 2 थिटा, 3 थिटा, θ/2, 4 थिटा, 5 थिटा, 7 θ/2 आणि एक्सेट्रा.
जे काही अँगल्स येतील बघा, याला म्हणतो आपण मल्टिपल अँगल फॉर्म्युले. फक्त जर थिटा जर असेल तर याला आपण एक सिंगल अँगल म्हणतो थोडक्यात, ठीक आहे, फक्त अँगल आला. पण या थिटाला जर कोणी जरी आलं मल्टिप्लिकेशनमध्ये एनी नंबर, सो वी कॅन कॉल दॅट ॲज अ मल्टिपल अँगल. सो यांच्यासाठी आपल्याला काय आता स्टार्टिंगला काही फॉर्म्युले बघायचे आणि देन आपल्याला त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नंबर ऑफ टाइम्स हे पण फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलं बघा, ट्रिग्नोमेट्री 2 मधले जे फॉर्म्युले आहेत ना, हे आपण नंबर ऑफ टाइम्स यूज करणार आहे मॅथमॅटिक्समध्ये. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात अगोदर पहिला पॉईंट आपण काय बघितला, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. ओके, साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, ते 8 फॉर्म्युले बघितले होते. त्यानंतर आपण काय बघितलं, ॲलाइड अँगल फॉर्म्युले. ओके, ते टोटल 42 फॉर्म्युले होते. त्यामध्ये 6 फॉर्म्युले कोणते आहेत, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले, बरोबर. सो ते पण तुम्हाला लक्षात, पहिले कंपाऊंड अँगल फॉर्म्युले तुमच्या पाठ झालेले असणार आहेत, मला माहिती आहे. ओके, नसेल झालं तर पाठ करा. ॲलाइड अँगल फॉर्म्युले एकही लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं, त्याची ट्रिक 2 स्टेपमध्ये आपण ते आन्सर कसा काढतो. ओके, आणि आता मल्टिपल अँगल फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, सो ते मल्टिपल अँगल फॉर्म्युले साईनसाठी आहे, कॉससाठी आहे, टॅनसाठी आहे, तिघांसाठी फॉर्म्युले आहेत. ओके, जर तुम्हाला कोसेक, सेक, कॉट जर आले तर त्यांना मग रिस्पेक्टिव्हली साईन, कॉस आणि टॅनमध्ये काय करायचं, कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो अगोदर मी इथं काय करतो, आपले म्हणजे आज पूर्ण आपल्याला फॉर्म्युले ते प्रूव्ह पण करायचे. सो बघू किती फॉर्म्युले आपले प्रूव्ह होतात. ओके, थोडे जास्त फॉर्म्युले तिथं. सो प्रूव्ह पण करणार आहे आपण ते फॉर्म्युले कसे येतात, काय येतात, ठीक आहे ना. ओके, आता पहिले 2 फॉर्म्युले साईनसाठी आहेत. सो इथं मी फॉर्म्युले स्टार्ट करतो. फॉर्म्युले स्टार्ट करताना डायरेक्ट असा क्वेश्चन लिहा. तुम्हाला क्वेश्चन असतो बघा थिअरीमध्ये, प्रूव्ह दॅट साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा फॉर्म्युला आहे बरं का, जे प्रूव्ह करतोय आपण ते. ओके, हे समजा पहिलं. आणि सेकंड, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. करेक्ट. सो हे 2 तुम्हाला प्रूव्ह करायचं इथं. सो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, हे 2 आपल्याला प्रूव्ह करायचे. सो बघा, प्रूव्ह करताना आपण काय करणार आहे, सोल्युशन आता याचा, साइन 2 थिटा लेफ्ट हँड साईड घेऊ वाटलं असतं आपण, दोन्ही 1 बाय 1च प्रूव्ह करणार आहे आपण. सो मी इथं लेफ्ट हँड साईड घेऊन आपण त्याला सॉल्व्ह करू. समजा लेफ्ट हँड साईड घेतली. लेफ्ट हँड साईड काय आहे इथं, साइन 2 थिटा आहे. ओके, साइन 2 थिटाला आपण कसं लिहू शकतो, साइन थिटा प्लस थिटा, 2 टाइम आहे तो थिटा. सो त्याला मी काय लिहिलं, थिटा प्लस थिटा लिहिलं. ओके, आता एक मला तुम्हाला सांगायचं राहिलं बघा, फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघा, फॉर्म्युल्यामध्ये होतं आहे काय, इथं साइन 2 थिटा आहे, दिसतोय ना 2 थिटा. पण त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्यावेळेस मी फॉर्म्युला लिहिला 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, त्यावेळेस इथं फक्त थिटा थिटा आला. म्हणजे इथं ॲक्च्युअलमध्ये काय होत असतं की आपला अँगल जो आहे ना तो हाफ होत असतो. ओके, याचं ॲप्लिकेशन आपण स्टडी करणार आहे प्रॉब्लेममध्ये की कसं यूज होतो हा फॉर्म्युला. इथं 2 थिटा होता, तर इथं अँगल ज्यावेळेस त्याचा तुम्ही फॉर्म्युला लिहिला त्यावेळेस राईट हँड साईडला फक्त थिटा थिटा आला. ओके, म्हणजे अँगल हाफ झाला. इथं पण बघा, इथं अँगल तुमचा 2 थिटा आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याला राईट हँड साईडमध्ये म्हणजे त्याचा फॉर्म्युला लिहित आहे, सो इथं फक्त थिटा आला, इथं फक्त थिटा आला. ओके, हा टॅन स्क्वेअर आहे, सो थिटा आला. म्हणजेच काय होतं आहे की अँगल हाफ होत आहे. ओके, व्यवस्थित बघत चला, इथं अँगल हाफ होत आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, ओके, त्यावेळेस पण तुम्हाला काय करायचे, अँगल हाफ करायचे. ओके, मी अगोदर प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला हे फॉर्म्युले कसे येतात, मग यूज कसा होतो ते पण सांगतो तुम्हाला. ओके, हां, इथं आता साइन थिटा प्लस थिटा आलं, साइन थिटा प्लस थिटा, साइन थिटा प्लस थिटा, म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज होईल. ठीक आहे, साइन ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यासाठी हा थिटा म्हणजे ए आणि हा थिटा म्हणजे कोण आहे, बी आहे, बरोबर ना. साइन ए प्लस बी, तुमच्यापैकी कोणाच्या पाठ आहे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला पाठ असेल तर मला सांगा. साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. व्हेरी गुड. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ठीक आहे, म्हणजे काय होईल आता हे, देअरफॉर LHS इज इक्वल टू, ओके, एच्या जागेवर पण थिटा लिहायचा आहे, बीच्या जागेवर पण थिटा लिहायचा आहे. म्हणजे हे झालं साइन थिटा कॉस थिटा प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा. ओके,
यालाच तुम्ही कसं लिहू शकता, साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथं साईनला अगोदर लिहा, हा झाला साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके ना, जसं एक्स प्लस एक्स किती असतं 2x, तसं तिथं साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय झाला हा 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू RHS. हे झालं आन्सर. ओके, पहिलं. आता परत दुसरं प्रूव्ह करायचं आहे. आता दुसरं प्रूव्ह करण्यासाठी ना मी वापरतो 2 साइन थिटा कॉस थिटा. ओके ना, सो लेफ्ट हँड साईड आपली साइन 2 थिटा जे, सो इथं काय आलंय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आलंय. आता मी तुम्हाला ज्यावेळेस आपण कंपाऊंड अँगलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं, जर मला आन्सर टॅन मध्ये आणायचा असेल ना तर थ्रूआउट डिवाइड कशाने करायचं असतं, कॉसने. ओके ना, कॉसने डिवाइड करायचं. आणि जर मला आन्सर कॉट मध्ये आणायचा असेल तर कशाने डिवाइड करायचं, तर डिवाइड करायचं येस तर साईनने डिवाइड, कॉट मध्ये आणायचं असेल तर साईनने डिवाइड करायचं. ओके, सो बघा इथं 2 साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे. याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती असणार रे 1, काहीच नाही म्हणजे 1. ओके, सो इज इक्वल टू, आता इथं लिहिलं मी 2 साइन स्क्वेअर थिटा, सॉरी साइन स्क्वेअर नाही, साइन थिटा 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा डिवाइडेड बाय 1च्या जागेवरती मी असं लिहू करे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. चालेल का? येस, 1ची व्हॅल्यू बरोबर ना, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो रे 1 असतो बरोबर. Yes, sir. तुम्ही 1च्या जागेवरती काय लिहिला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा लिहिला. ओके, आता इथं लिहा डिवाइड थ्रू आउट बाय, इथं कॉस स्क्वेअर आला, सो डिवाइड थ्रू आउट बाय कॉस स्क्वेअर थिटा. सो काय होईल बघा, वरती आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये वरती. सो याला डिवाइड केलं मी कॉस स्क्वेअर थिटाने, होल इक्वेशन डिवाइडेड बाय इथं साइन स्क्वेअर थिटा आहे. सो या साइन स्क्वेअर थिटाला कशाने डिवाइड होईल, कॉस स्क्वेअर थिटाने, प्लस पुढं कॉस स्क्वेअर थिटा आहे, याला पण कशाने डिवाइड होईल, कॉस स्क्वेअर थिटाने. तुम्ही म्हणता सर वरती कॉस स्क्वेअर थिटा एकदाच लिहिला, खाली दोनदा लिहिला. वरती एकदा का बरं लिहिला, कारण साइन थिटा इंटू कॉस थिटा मल्टिप्लिकेशन मध्ये, सो ती एकच टर्म असती मल्टिप्लिकेशन म्हटल्यावरती. ओके, सो त्याला मग डिवाइड केला आपण कॉस स्क्वेअरने. इथं प्लस आहे, सो प्लस म्हणल्यावरती आपला डिनॉमिनेटर सेपरेट होत असतो, म्हणजे मग साईनला पण डिवाइड झालं कॉस स्क्वेअरने आणि कॉस स्क्वेअरला पण डिवाइड झालं कॉस स्क्वेअरने. ओके, सो वरती काय होईल बघा, आता इथलचं एक कॉस इथलच्या एका कॉस सोबत कॅन्सल होईल, इथं स्क्वेअर आहे ना, सो एक कॉस कॅन्सल झाला. सिमिलरली इथलचा कॉस स्क्वेअर आणि इथलचा कॉस स्क्वेअर काय होईल, कम्प्लीट कॅन्सल होईल. सो राहिलं काय आता वरती, हे बघा वरती काय राहिलं, वरती 2 साइन थिटा आणि डिनॉमिनेटरला राहिला एक कॉस थिटा, म्हणजे 2 साइन थिटा अपॉन कॉस थिटा राहिला. ओके, होल इक्वेशन डिवाइडेड बाय इथं काय राहिलं, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. साइन अपॉन कॉस कोण असतो रे, tan थिटा बरोबर, त्याचा स्क्वेअर आहे, सो तिथं मी tan स्क्वेअर थिटा लिहिला. प्लस इथं सगळं कॅन्सल झालं डिव्हिजन मध्ये, सो 1 राहिला. ओके, आता प्रॉपर वे मध्ये लिहा, साइन अपॉन कॉस कोण, tan. सो वरती झाला 2 tan थिटा डिवाइडेड बाय, खाली याला 1 ला मी आधी लिहितो 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. कोणाची व्हॅल्यू आली ही, साइन 2 थिटा. हेन्स प्रूफ. खाली लिहितो आम्ही हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ. ठीक आहे, सो आज आपण 2 फॉर्म्युले बघितले बघा मल्टिपल अँगल मधले. एक होता साइन 2 थिटा, त्याचा आन्सर काय येतं 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. दुसरं होतं साइन 2 थिटा इज इक्वल टू काय येतं 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. सो कंपाऊंड अँगल फॉर्म्युले वापरून मी ते पहिला फॉर्म्युला प्रूव्ह केला आणि दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी मी 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इथपासूनच स्टार्ट केलं. ओके, डिनॉमिनेटरला 1 लिहिला, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, मला tan आणायचा होता आन्सरमध्ये, सो तुम्ही आणला. कसा आणला, डिवाइड केला आपण थ्रू आउट बाय कॉस स्क्वेअर थिटा. सो सिम्प्लिफिकेशन करून मला आन्सर आलं 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. आता फॉर्म्युला वापरायचा कसा प्रॉब्लेममध्ये तो बघा. आता व्यवस्थित लक्ष द्या, 1-2 मिनटं फक्त, एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली ना मग काहीच अडचण नाही आहे. ओके, हे बघा आपला फॉर्म्युला काय आहे की साइन 2 थिटा इज इक्वल टू असतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय होतंय, इथं जो कोणता अँगल येणार आहे, इथं अँगल आता 2 थिटा आहे.
बरोबर. जो काही अँगल असेल ना तो अँगल हाफ करायचा असतो. म्हणजे इथलचा अँगल माझा 2 थिटा आहे, तर इथं माझा अँगल थिटा झाला, इथं माझा अँगल थिटा झाला, हाफ झाला. बरोबर. आता आता समजा तुम्हाला असं दिलंय, फक्त साइन थिटा दिलंय. काय दिलंय? फक्त साइन थिटा. करेक्ट. सो साइन थिटा दिला, पण मला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे साइन 2 थिटाचा ह्या साइन थिटासाठी. तर लिहिणार कसं मी? हे बघा, नंबर 2 ॲज इट इज लिहिला, इथं साइन ॲज इट इज लिहिला. बरोबर. आता इथं ओरिजिनल अँगल किती रे तुमचा? इथलचा जो तुमचा ओरिजिनल अँगल आहे ना, तो ओरिजिनल अँगल आता थिटा आहे. बरोबर. हा अँगल मला हाफ करायचा आहे. म्हणजे मला सांगा थिटाचा हाफ किती होतोय रे? थिटाचा हाफ थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. काय झालं समजलं? जो अँगल माझा थिटा होता ना तो हाफ झाला. हाफ कसा करणार? 2 ने डिवाइड केलं. इथं पण तुम्ही 2 ने डिवाइड केलं रे. 2 थिटाचा थिटा होण्यासाठी हाफ करण्यासाठी तुम्ही 2 नेच डिवाइड केलेलं आहे. पण तो वरती 2 खाली 2 कॅन्सल झाला, फक्त थिटा राहिला, म्हणून तो थिटा थिटा येतो. ओके. आणखीन एक. आता तुम्ही मला सांगा व्यवस्थित हा काय येईल. म्हटलं असं 2 घेतो मी. आणखीन साइन 4 थिटा. सांगा याचा आन्सर काय येईल? साइन 4 थिटा. येस बोला. साइन 4 थिटा काय येईल? नाही समजलं वाटतं तुम्हाला? हॅलो. येस. आवाज येतोय का रे माझा? 2 sin 2 theta. हे बघा मी पुन्हा सांगतो काय उरायलं इथं. साइन 2 थिटा होता फॉर्म्युला ओरिजिनल आपला. अँगल हाफ होतोय. सो 2 साइन 2 थिटाचा हाफ म्हणजे 2 थिटा अपॉन 2. 2 कॅन्सल झाला, थिटा थिटा राहिला. आता तोच फॉर्म्युला मी साइन थिटासाठी वापरला. अँगलकडे लक्ष द्यायचं आहे बघा. अँगल बाकी काहीच चेंज होणार नाही बाकी फॉर्म्युल्यामध्ये. इथं 2 आहे ॲज इट इज राहणार, इथं साइन आहे साइन आहे, कॉस आहे कॉस आहे. ओके. फक्त इथं अँगल हाफ होत असतो. थिटाचा हाफ किती मग? थिटा बाय 2 थिटा बाय 2. सिमिलरली मग साइन 4 थिटा काय होईल? 2 ला 2, इथं साइन 4 थिटाचा हाफ किती असतो? 4 चा हाफ 2 थिटा इंटू कॉस थिटा. ओके. समजलं काय झालंय मग? अँगल हाफ झाला. 2 थिटा 2 थिटा हा झाला माझा अँगल. ओके. आता मला सांगा रे पुढचा आन्सर. साइन 5 थिटा काय होईल? 2 sin 5 theta upon 2 cos 5 theta upon 2. व्हेरी गुड. 2 साइन 5 थिटा बाय 2 इंटू कॉस 5 थिटा बाय 2. समजलं ना कसं यूज होणार आहे प्रॉब्लेममध्ये? हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. अँगल हाफ होत असतात. हेच तुम्ही टॅन मध्ये पण करू शकता बघा. म्हणजे त्याचा सेकंड फॉर्म्युलासाठी. सेकंड फॉर्म्युला काय बघा साइनचा? साइन 2 थिटाचा. हा झाला पहिला फॉर्म्युला जो मी इथं लिहिला होता. ओके. हा आपला पहिला फॉर्म्युला झाला. ओके. आणि हे खाली त्याचे एक्झाम्पल्स आहेत. दिस आर द एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल समजा आपण इथं कन्सिडर केले. ओके. आता सेकंड फॉर्म्युला मी लिहितो. त्याचा सेकंड फॉर्म्युला आहे साइनचा. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. इथं पण अँगल हाफ होतोय. बरोबर ना? अँगल चेक करा. हा माझा सेकंड फॉर्म्युला आहे. ओके. आता मला सेम तेच करायचं आहे, फक्त आता माझा फॉर्म्युला टॅनच्या फॉर्ममध्ये येणार आहे. म्हणजे आन्सर माझं टॅनमध्ये. सो असं लिहिलं मी इथं. साइन थिटा. सांगा रे काय लिहू मग आता इथं अँगल हाफ झाल्यावरती? 2 टॅन अँगल हाफ थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर अँगल हाफ थिटा बाय 2. झाला का अँगल हाफ? बघा इथं थिटा होता ओरिजिनल, इथं थिटा बाय 2 झाला, इथं थिटा बाय 2 झाला, अँगल हाफ झाला. ओके. आता पुढचा आन्सर सांगा मला तुम्ही काय येईल. समजा तुम्हाला असं दिलंय साइन 3 थिटा इज इक्वल टू. बोला हा फॉर्म्युला वापरायचा आहे मला. 2 tan 3 theta by 2 plus tan square theta 3 theta by 2. करेक्ट. 2 tan 3 theta by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर 3 theta by 2. ओके. करा चेक अँगल. इथं होता 3 थिटा, इथं झाला 3 थिटा बाय 2, इथं झाला 3 थिटा बाय 2. बरोबर.
ओके, आणखीन एक लिहितो मी, सांगा काय येईल. साइन 4 थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर 2 थीटा. 2 tan 2 थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर 2 थिटा. करेक्ट. ओके, अँगल चेक करा, इथं 4 थिटा होता, हाफ झाला. समजलं कसे वापरायचे आता हे फॉर्म्युले. हे 2 थिटा म्हणजे फक्त रेफरन्स फॉर्म्युला आहे, बरोबर ना. हा फक्त रेफरन्स साठी फॉर्म्युला आहे. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. कळतं, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. बट होतंय काय फॉर्म्युलेमध्ये हे आपल्याला समजलं पाहिजे. अँगल हाफ होतात. ओके, म्हणजे अँगल काही पण येईल ना, तो थिटा येईल, 3 थिटा बाय 2 येईल, थिटा बाय 2 येईल, थिटा बाय 2चा हाफ थिटा बाय 4 होईल. ओके, सो काही पण अँगल येतील. सो ते आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे. सो आपण थांबूया इथं. आपण साईनचे फॉर्म्युले बघितले आज. उद्या आपण कॉस आणि टॅनचे पण मल्टिपल अँगल फॉर्म्युले डिस्कस करणार आहेत. ओके, सो समजलं का आजचं लेक्चर. समजलंय. येस सर. ओके, ठीक आहे. लाईक्स आलेत, येस सर पण म्हटलेत. जर काही डाऊट्स वगैरे असेल तर विचारत चला. तुम्हाला एक काम दिलंय मी आज, काय, एक्झरसाइज 3.2च्या अगोदर जेवढे काही पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे त्यांनी सोडवलेले थोडक्यात. ओके, तेवढे तुम्ही ट्राय करा आणि आजचे पण प्रॉब्लेम एकदा सॉल्व्ह करून बघत चला. ओके, सो थांबूया आपण.